राम राम भावांनो. सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर मार्केटमध्ये पाहिलं तर गर्दी लई कमी होती. मग काय, गाडी तर काय पूर्ण खाली होणार नाही, अर्धी गाडी कमोडच्याच मार्केटला जाईल. मग काय, गाडी काढली आणि नारोल सर्कलवरून आलो डायरेक्ट कमोडच्या मार्केटला. कमोडच्या मार्केटमध्ये आल्यावर लगेच गाडी खाली करायला लावून दिली. म्हटलं चला आता आहे ना, आपल्याला दिवसभर काही काम नाही, कारण आज रविवार आहे, आज गाडी पण काही भरणार नाही. थोड्या वेळाने गाडीत मागं वळून पाहिलं तर एवढा लोंढा तुटून पडला गाडीत ती फुलवर घ्यायला. हे बाबा म्हटले काय गर्दी का काय. त्यांनी ना झटक्यान गाडी खाली करून टाकली. मी लवकर मोकळा झालो. पण आहे ना, आता काय, गाडी ड्रायव्हरमुळं भरणार नव्हती, त्याच्यामुळे आहे ना संध्याकाळी आलो डायरेक्ट नानूबाईच्या ट्रान्सपोर्टला आल्यावर इथं तर पप्पूची गाडी लावेल होती आणि त्याच्या मागे आहे ना मी गाडी लावून दिली होती. म्हटलं कसं आहे, परत आहे ना आपल्याला रात्री झोपायला टेन्शन नको. गाड्यांची गर्दी पा ट्रान्सपोर्टला किती. एवढ्या गाड्या तर आजच लागेले आणि आता आज रात्री येतील त्या गाड्या वेगळ्या. म्हणजे उद्या इथं डायरेक्ट करत राहणार आहे, गाड्या लावायला जागा नाही पूर्ण. ट्रान्सपोर्टला गाड्या पार्किंग करून आम्ही आलो मामाच्या हॉटेलला जेवायला. इथं पप्पू, दीपकचा मित्र आणि मी. आमच्या चौघांच्या निर्णयानंतर आम्ही एक शेवभाजी आणि एक पनीर अंगारा सांगितला. हा पनीर अंगारा मोकार धूर काढीत होता. म्हटलं वा वा, याची चव पण तर लई क्वालिटीच राहील बरं का. दोन्ही भाज्या आणि रोट्या आल्यावर दीपकने एक ताक मागवलं. आता त्याला इथं बनवायचं होतं डॉली चायवाला, पण ते काही त्याला जमलं नाही. निम्मं खाली तर निम्मं ग्लासाच्या बाहेर. असो, आता आम्ही चौघं मस्तपैकी जेवण करतो, कारण आम्हाला लवकर झोपायचं आहे, उद्या परत गाडी भरायला जावं लागेल. चला तर आता आपण भेटू उद्या गाडी भरायच्या टायमाला. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.